तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर भावांनो, तुम्हाला ही असा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप असणं आवश्यक आहे। ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथं तुम्हाला आपलं म्हणजे तुम्ही टेलिग्रामवरती नुसतं जावा, DS Creation YT सर्च करा, आपलं चॅनल येतं आहे आणि चॅनलला जॉईन करा। ठीक आहे, जॉईन केलं की पिनड मेसेजमध्ये अलाइट मोशन ॲप आहे, तिथून अलाइट मोशन ॲप घेवा। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे, काय मटेरियलसुद्धा भेटते, तर तिथून डाउनलोड करून घ्या आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मटेरियल डाउनलोड करा। काय प्रॉब्लेम आला की मला लगेच इंस्टाग्रामवरती मेसेज करा। ठीक आहे, तर चला मी अलाइट मोशन ॲपला ओपन करून घेतो। आता सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलमध्ये जे काय ते बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्या। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे काय ते आपलं बीटमार्क असेल तुम्ही तर नीट लक्ष द्या। ठीक आहे, आता तुम्हाला एवढं मी स्टार्टिंगला सर्व सेटअप करून दिलेलं आहे। ठीक आहे, आता फक्त तुम्हाला याच्यामध्ये फक्त एक चेंज करायचं, ते म्हणजे काय, तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहेत। आता फोटो चेंज करायचा एकदम सोपा विषय आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्ही 2 फोटो बघू शकताय, या सेटमध्ये 2 फोटो आहेत, या सेटमध्ये 2 फोटो आहेत, अशा पद्धतीने 4 सेट आहेत। तर 4 सेटमध्ये तुम्हाला फोटो चेंज करायचा आहे। ठीक आहे, तर फोटो चेंज करायचं एकदम सोपं आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलचं जे ऑप्शन दिसते ते खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आहे ते तुम्ही हे माझं टॅप हे बघू शकता, माझ्या टॅपवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, एकदम असं याच्यावरती टिक केलं काय तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याजवळ येऊन जाते। आता फक्त तुम्हाला काय करायचं असते, एक फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा असते आणि वरी प्लसचे ऑप्शन दिसते तर याच्यावरती क्लिक करायचं असते, फोटो चेंज होत आहे। सेम याच पद्धतीने खालच्या फोटोवरती क्लिक करायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि हे ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली फोटो इथून हा तोच फोटो सिलेक्ट करायचा आणि प्लसवरती क्लिक करून फोटो चेंज करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला हे फोटो इथे लावून घ्यायचे आहेत। आता मी हा फोटो इथं लावला त्यामुळे इथं चेंज करतो आणि जो पहिला फोटो होतो तोच फोटो मी इथं ठेवून टाकतो। ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकताय। आता फक्त काय करायचं आहे, अशा प्रकारे हे फोटो चेंज केल्यानंतर आता इथं पुढे तुम्हाला काय करायचं आहे, याचं तुम्हाला 10.6 सेकंदापाशी इथं नाही 14.6 सेकंदापाशी यायचं आहे। 14.6 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता इथं किती 1 2 3 हे बघू शकता 1 2 3 आणि 4 फोटो 3च फोटो आपल्याला इथं लागणार आहे। ठीक आहे, तर 3 फोटो आपल्याला इथं लावून घ्यायचे। ठीक आहे, तर कसे नीट लक्ष द्या। ठीक आहे, तुम्हाला इथे 14.6 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, ह्यातले 3 फोटो तुम्हाला ओळीने लावून घ्यायचे। ठीक आहे, आता मी स्टार्टिंगला इथं जे काय ते हा फोटो इथं लावून घेतो। ठीक आहे, हा फोटो इथं लावून घेतल्यानंतर सिम्पली ऑप्शनचा यूज करून त्याला इथपर्यंत असं ओढायचं आहे, परत ह्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून बीटमार्कपर्यंत याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली या फोटोला काय करायचं, मन ट्रान्सफरवरती जायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण फोटो अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवर घ्यायचा आहे। ठीक आहे, पूर्ण स्क्रीनवर फोटो घेतल्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला जे काही ते मधोमध बरोबर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हा फोटो इथं सेट करून घ्यायचा आहे, साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे, परत ह्या बीटमार्कशी येऊन आपल्याला इथे दुसरा फोटो ॲड करायचा आहे। सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली हा सुद्धा फोटोला बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे ओढून हे पुढचा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे इथून कट करायचा आहे आणि सिम्पली मन ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ह्या सुद्धा फोटोला पूर्ण स्क्रीनवर घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ह्या फोटोला पूर्ण स्क्रीनवरती घेतलो आहे। आता सिम्पली बीटमार्कशी या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा आणि इथं जे काय ते एक लास्टचा फोटो ॲड करून घ्या। आता मी इथं लास्टच्या फोटोसाठी हा फोटो इथं सिलेक्ट करतो आणि फोटो मी हा इथं ॲड करून घेतो। ह्यासुद्धा फोटोला मन ट्रान्सफरमध्ये जाऊन मोठा करून व्यवस्थित ह्या फोटोला सुद्धा मी या बरोबर इथं सेट करून घेतो। ठीक आहे, तर फोटो इथं बरोबर सेट झालेला आहे। आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे आपण जिथून फोटो लावलो तिथे यायचं आहे। ठीक आहे, 14.6 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक अशा प्रकारची एक PNG बनवून दिलं, हे PNG आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता एकदम लास्टला यायचं आहे, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ह्या PNGला ओढून घ्यायचं आहे आणि मग ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं। ठीक आहे, थोडं मोठं करून साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे। आता सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला याचं इथं 14.6 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्या आधी आपण एक काम करून घेऊया, आपल्याला सिम्पली इथून बॅक यायचं, शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जो आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथून बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि आपले जे लास्टचे 3 फोटो आहेत त्याच्यावरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर हा इफेक्ट आपल्या इथं पेस्ट होऊन जाईल। तर चला ह्या 3 फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो, नीट लक्ष द्या मी कसं करतो। ठीक आहे,
आणि आता सिम्पली काय करायचं आहे, आपण जिथून हा फोटो लावला तिथे यायचं 16.6 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचा मी तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिले बघू शकता तुम्ही इंकवाला, ठीक आहे. ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं ह्याला सुद्धा मोठं करायचं आहे. साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे. आता सिम्पली तुम्हाला ब्लेंडिंग इन ऑफसेट जो ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे. आता सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे, लेअरचं ऑप्शन दिसते ह्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. आता सिम्पली बीटमार्कशी यायचं आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करायचं. सिम्पली परत पुढच्या बीटमार्कशी यायचं आहे, हे जे पहिलं असेल त्या पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं म्हणजे पहिली इंकचा इफेक्ट आणि पुढचा पार्ट इथून कट करून घ्या बीटमार्कपासून आणि लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं सुद्धा ही लेअर पेस्ट करून घ्या, ठीक आहे. आता 22.2 सेकंदापाशी या आणि इथून पुढचा पार्टसुद्धा कट करून घ्या. आता बघू शकता अशा प्रकारची आपली पूर्ण रील किंवा व्हिडिओ जे काय तुम्ही ह्याला म्हणायचं असेल ते म्हणू शकता, ठीक आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा लोगो लावायचा असेल तर लावू शकता, नसेल तर काय विषय नाही, नका लावू, ठीक आहे. तर ओव्हरऑल आपला असा व्हिडिओ होऊन जाईल, ठीक आहे. आता सिम्पली हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी जे एक्सपोर्टचं बटन दिसतं आहे ह्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथं 700 पिक्सल करायचं आहे. कारण विषय कसा आहे, 700 पिक्सल केलं तर जे काही छोटे छोटे मोबाईल आहेत किंवा ज्यांचं रॅम कमी आहे, रॉम कमी आहे, स्टोरेज कमी आहे त्यांना कसं विषय कमी ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट करावं लागते आणि जास्त ह्याच्यामध्ये केला तर एक्सपोर्ट होत नाही, झाला तर त्यांचा विषय हार्ड आहे. पण नसेल होत तर त्यांनी ही प्रोसेस करा, 700 पिक्सल करा, कोडिंगवर ठेवा, 100 किंवा रिड्यूस ठेवा मध्यम आणि क्वालिटीसुद्धा तुमच्या हिशोबानुसार ठेवा. आता मी तर फुलच ठेवत असतो कारण व्हिडिओ कसं आपला क्वालिटी पाहिजे, जर व्हिडिओ क्वालिटी असेल तर व्हिडिओ व्हायरल होतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे करा आणि एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करून घ्या. आणि जर एक्सपोर्ट होत नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करा, एक ट्रिक सांगतो, ठीक आहे. त्याच्यानं तुमचं होऊन जाईल काम आणि नाही झालं तर भाई विषय आपला आहे, व्हायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.